नमस्कार विद्यार्थ्यांनो, फिलेट वेल्ड या विषयावर आपले स्वागत आहे। माइल्ड स्टील शीटवर लॅप जॉइंट 3 मिमी जाडीच्या उभा स्थितीत डीप ट्रान्सफर 3F द्वारे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, लॅप जॉइंटपेक्षा प्लेट्स आणि टॅक वेल्ड तयार करा। वेल्ड पोझिशनरमध्ये टॅक वेल्डेड जॉइंट उभ्या स्थितीत सेट करा। किंचित बीड विणून रूट रन आणि दुसरा रन सेट करा। प्लेट पृष्ठभागाची योग्य स्वच्छता आणि इनर बीड साफ करणे सुनिश्चित करा। वेल्ड आणि बीड दिसण्यावरील पृष्ठभागावरील दोषांसाठी स्वच्छता आणि तपासणी करा। या विषयामध्ये अनेक साधने आणि उपकरणे वापरणे समाविष्ट आहे। येथे सामान्यतः वापरली जाणारी मुख्य साधने आहेत: स्टील रूल, लाइटर, वायर ब्रश, hand grinder, bastard file, second cut file, tri-square, leather apron, leather hand gloves, leg guard, safety shoes, welding helmet, safety goggles, chipping hammer, welding screen, MIG welding set, carbon dioxide gas cylinder, filler wire feeder, MIG welding torch। प्रक्रिया: संरक्षक कपडे घाला। ड्रॉइंग नुसार शीट कातरणे मशीनने कापून घ्या। ग्राइंडिंग करून शीटच्या कडा चौकोनी करा। तयार करा। कार्बन स्टील वायर ब्रशने वेल्डिंग लाईनसह बेस मेटल पृष्ठभाग स्वच्छ ड्रॉइंग नुसार प्लेट बी वर प्लेट आला लॅपच्या स्वरूपात सेट करा।
टॉर्चला मशीनच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी जोडा. संबंधित वायर फीडिंग दराने वर्तमान 90 ते 100 अँप्स सेट करा. 19 ते 20 आर्क व्होल्टेज आणि डीप ट्रान्सफर मोड वापरा आणि डीप ट्रान्सफर मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. लॅब जॉईंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड किमान 10 मिमी लांबीवर वेल्ड करा. दहा मिलीमीटर लांबी करा. डिपॉझिट रूट बारीक प्रवेशास एरवर स्ट्राइक करा आणि जॉईंट वरच्या दिशेने असल्यास टॉर्च सरळ तळापासून स्थिर चालवा. .8 मिलीमीटर व्यासाचा वापर करून लॅब जॉईंट वेल्ड करा. सौम्य स्टील फिलर वायर आणि स्ट्रिंग बीड वेल्डिंग तंत्र वापरणे. कार्बन स्टील वायर ब्रशने प्लेट्सची पृष्ठभाग स्वच्छ करा. चांगल्या लेग लेंथ आणि प्लेट्सचे समलयन सुनिश्चित करा. अंडर कट टाळा. जास्त विव्हन केल्यामुळे प्लेटच्या कडा वितळत नाहीत याची खात्री करा. प्लेटवरील लॅप वेल्डच्या दुसऱ्या लेगच्या टोला अंडरकट नसल्याचे सुनिश्चित करा. वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. तपासल्यानंतर ओव्हरलॅप, अंडरकट, पेनिट्रेशन, डिस्टॉर्शन यासारखे कोणतेही दोष नाहीत आणि ते एक चांगले बीड प्रोफाइल आहे. या विषयांमध्ये लॅब जॉईंट पेक्षा प्लेट्स आणि टॅक वेल्ड तयार करणे, वेल्ड पोझिशनरमध्ये टॅक वेल्डेड जॉईंट उभ्या स्थितीत सेट करणे, बीड थोडेसे विविंग करून रूट रन आणि दुसरा रन सेट करणे, प्लेट पृष्ठभागांची योग्य स्वच्छता सुनिश्चित करणे आणि इनर बीड साफ करणे याचा समावेश आहे. आणि शेवटी वेल्ड आणि बीड्सच्या देखावावरील पृष्ठभागावरील दोषांची साफसफाई आणि तपासणी करणे. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिकाच्या समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना आणणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.